नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे शनिवार आणि आज गणपती बाप्पा जाणार आहेत, म्हणजे ज्यांचे 11 दिवस गणपती बसतात त्यांचे आज गणपती बाप्पा जाणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा ब्लॉग सुरू करण्याअगोदर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, हाईक करायला विसरू नका। आणि आता मस्त तयार झालेलो आहोत, सगळ्या बॅगा पॅक झालेल्या आहेत। सकाळी लवकर उठून 6 वाजता उठून सगळ्या बॅगा पॅक केल्या, काल रात्री खूप दमलो होतो त्यामुळे बॅगा पॅक करायच्या राहिल्या होत्या आमच्या। आणि मग आता बॅगा पॅक झाले, सगळं ठेवले आणि घर पण छान स्वच्छ केले। सगळ्या माझ्या बहीण भावांनी सगळं मस्त आवरून ठेवले, सानूनी आणि सिद्धीने वगैरे, आणि भावांनी पण भरपूर कामं केलेली आहेत, त्यांना रात्री आता घेऊन आले होते। तर चला आजचा व्लॉग, आता जर्नी कशी राहते आणि कसं वेलकम होत आहे आणि काय घडतंय दिवसभरात, त्यासाठी पूर्ण व्लॉग स्किप करू नका आणि कमेंट करायला विसरू नका व्लॉग कसा आवडते। आमचं बाळ आवडते त्यामुळे थोडंसं रडते। इकडं बाळ आम्ही तुम्हाला दाखवतो, दिसते बाळ आमच्या असे क्युटी बाय आमची एकदम पिंकी झालेली आहे। मागे थोडे कपडे वाहते, इग्नोर करा। आता चला व्लॉगला सुरुवात करूया। या ठिकाणी शॉपिंगला आल्यात, शॉपिंग बघा कसली चालली यांची, बघा ती शॉपिंग बघा। वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र बघितले, 2-3 वाट्या बघितल्या, इकडे पण बघितलं थोड्या गिफ्टसाठी दोघींना। बघू कोणतं आवडतंय, चॉईस मी एक चॉईस केलेलं आहे, अजून याच्यापैकी कोणतं चॉईस होतं ते बघते, कोणतं छान वाटतं। एक फायनल झालं, एक तुम्हाला नंतर दाखवतो। छान होऊ शकता, बघूयात कुणाला कोणतं आवडत आहे त्यानुसार आपण देऊयात। मम्मीने लाईट लावली ना, डिस्टर्ब केलं मम्मीने डिस्टर्ब केलं, हो ना, आपलं डिस्टर्ब केलं मम्मीने ना। मस्त आपण दोघं बघत होतो एकमेकांना ना, डिस्टर्ब केलं मम्मानी, हो काय करतो बाळ, नाही घालावा तोंडात बोट, तू शहाणी आहे ना, शहाणं बाळ, गुणी बाळ आहे तू, हो मग असं नाही करावं। हा गोड गोड हसावं, कसं हसावं, हसायचं कसं ते सांग मला, हसायचं कसं, गोडगोड हसायचं, कसं हसायचं, गोडगोड हसायचं। छान बस दे, दोन्ही दे, दोघांपैकी तिला जे आवडेल ते घे। दोन्हीपैकी एक चॉईस करतात पहिला चष्मा इज इम्पॉर्टंट, दिसलं पाहिजे ना मला। ओ बाई ते काम करत बसला का तुम्ही? हा छान घेतलं, मी आता तेच बघत होते, मी पण मंगळसूत्रच बघायला गेले, त्याला म्हटलं उद्या येऊन घेते। असली नकली नाही येते माहिती मला, पण मी फोटो बघत होते मुलीने केलंय स्वतःच्या ह्याच्यामध्ये तुझ्यासाठी। छान छान आवडलं, रोड व्हिडिओला का कोणता? इकडे मी इकडून दिसत नसेल तुम्हाला, मी गाडीत बसलेली, गाडीत तिला देत आहे आम्ही ना। मला आहे ऑलरेडी, तुझ्यासाठी घेतलंय मी, छान मला पण तुझं बर्थडे गिफ्ट 50 बघ ना बर्थडेचं, तुला जे आवडेल ते घाल, चॉईस नाही दे मला। मला फार कन्फ्युजन आहे, मी एक तर किती वेळ झाला आम्ही दोघी गेल्यावर घाल आणि मग मला उद्या नाही तुला घालायचं होतं ना। बघा तू सांग लग तुला रडायला नेमकं मला वाटलं बाळ रडायला आलं म्हणून बाळ करत। हो शमू आवडला ना शमुडे, आता काय मला काय बोलू शमू ते कळत नाही। हो बरं, ते तुला जसं मॉडिफिकेशन करायचं तसं कर वरचं, मी तुला जसं आवडेल आणि मग मला फोटो काढून हे जे दिसत आहे ते इथे आमचं बेड, म्हणजे बेड बनवायचं काम चालू आहे। सो जुगाडू बेड चालू आहे इथे, जिजू आणि ओमकारचे प्रयत्न चालू आहेत। ऑल द बेस्ट म्हणजे अरे एकदम मस्त होणार, आय नो तुम्ही खूप छान करणार आहे की नाही का दीदी? तर हे दीदीसाठी तुझ्यासाठी मस्त बेड बनवलं द्यायचं, तुमची सोन पापडी बघा, स्ट्रेट टाक ना, डायरेक्ट स्ट्रेट टाक पुढं,
मजेत ना? ए सरक ना तू. अरे गाईज अशा प्रकारे मम्मी आणि बाळासाठी बाळासाठी खास बेड बनवलेला आहे जिजूंनी. नाईस वर्क. ॲप्रिशिएटेड. वाव वाव. अरे वसूल. एकच नंबर काम Direct झालेलं वसूल. आहे. पिल्लू आणि दीदीसाठी खास बनवलेला आहे कारण खूप लांबचा प्रवास आहे. सो त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून जिजूंनी खास त्या दोघींसाठी बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटला आमच्या गाडीतला बेड? दीदीला तर खूप आवडलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. आणि आमच्या पिल्लूला पण खूप आवडलंय. हो की नाही पिल्लू? पिल्लू मस्त निवांते. किती निवांत आहे पिल्लू आहे का? शमू ए ॲप्रिशिएट कर की त्यांना. मस्त. दीदी आणि जिजू चाललेले. दीदी साडींची पिशवी आणि इकडे तर अय दीदी ब्लॉग चालू. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. आणि मग तुम्हाला जसं बेड दिसला तसं त्या बेडवर आता 4 जण बसलेले आहेत. ते दाखव का जरा कसे बसले. हे बघा 1 2 3 आणि जे व्हिडिओ काढते ते दिसणार नाही म्हणून. तर असे सगळे बसलेले आहेत. आता यांना खरडीला सोडायचं आणि त्याच आम्ही पुढे जाणार आहोत माझ्या सासरी यांच्या माहेरी. त्यांच्या माहेरी आम्ही दीदी जिजूंच्या माहेरी चाललेली आहे. माझ्या माहेरी राहून झालं. आता आहुंच्या माहेरी राहून बघते. जसं बघून झाले भरपूर. आता बाळासोबत राहते. आता बाळाला घर दाखवते तिचं. चलो लेट्स गो. सगळेजण नाश्ता करायला आले. नेहमी वडा एक्सप्रेसला येतात. चलो नाश्ता करणे. नाही मी झालाय. तिचा पण झालाय. यांच्या आता चालू आहे. कंटिन्यू ब्लॉग ब्लॉग. काय बोललो झोपलं पिलू. गुलाबी 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 पिलू. काय गुलाबी गुलाबी. दवाखान्यात न्यायचे आणि का तुझा एक गाडी आण. नाही तुझ्या पेटर तुझ जाऊन एकटा असलो नाही पण बाळा मुली अगं होत ना ग पिलू. पिलू नको चिडचिड करायला. नको करू पण ते अगं नाही तो काय काय लगेच पट्ट्या बघायला लागले. मला माहितीच घातले का नाही? मम्मी नको काढू. घातले का नाही? उठली 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 पप्पी घेतली उठली. ए चबू ए उठली त्यांनी तिला दे लवकर या परत लवकर या परत. पिलो जाऊ द्या नका उशीर करू आता. ओम कर तुला काय. शमू कुठे चालली तू? कुठे चाललं आमचं बाळ? कुठे चालली आमची शमू? हा कुठे चाललं बाळ? मज्जा येते गाडीत मज्जा येते बाळाला. हो मज्जा येते. होता ना त्या बॅगा सगळ्या याच्यात टाकल्या जिथं पाय ठेवत तिथं खाली. त्याच्यावर आतमध्ये गादी नव्हती घरी. मस्त पूर्ण लेवल झाली एकदम. मुंगूस
अशा तऱ्हेने बघा माग बेड बीड बनवून बसलेत निवांत. आमचे बाळ इथे खेळत आहे, दाखवलंय आम्ही नंतर. वा 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 वा, करा एन्जॉय करा. खेळतंय बाळ आमचं, छान छान खेळतंय. सायकल सायकल खेळत्या, सायकल खेळतंय. गाडीत मस्त बेड केलाय, बाळ छान खेळतंय. बाळाला खूप हसू येतंय. हो मज्जा येते बाळाला. हो किती मजा येते बाळाला. खूप येते माझ्या सोनाला मज्जा. खूप येते मज्जा. हे आमची जर्नी अशी चालली बघा, किती छान. बाळ आमच्या मध्ये बसलंय. बसलंय बाळ, मागचा पसारा इग्नोर करा. आम्ही काल आमरेस घेतलं होतं गाडीसाठी आणि त्याचा पुरेपुरा वापर केला आमच्या बाळाने. बघा सीट म्हणून वापरला गेलाय. आमचे आमरेसचे पैसे वसूल झालेले आहे या ठिकाणी सक्सेसफुली. आणि मस्त असं बारीक बारीक असं पाऊस येतोय. वातावरण मस्त लय भारी वातावरण झालंय, तुम्हाला दिसेलच पुढं. आणि जर्नी लाईक हा काय सांगायचं जर्नी बद्दल? काय म्हणणं सुष्मिता? मला काहीच म्हणणं नाही. तुम्ही जास्त खुश आहे ना, तुम्ही तुमच्या घरी चाललाय. तू पण खुशच आहे ना, तू पण घरी चालली ना तुझ्या. पण स्वतःच्या माहेरी जाणं वेगळा आनंद आहे ना. हो ते आहेच. आमचे डोळे मोठे मोठे. आणि असा छान असा व्ह्यू, असे नजारे बघत बघत जाण्याची मजाच वेगळी आहे. आणि आमचं बाळ पण बघतंय नवीन नवीन नजारे. आज कसं छान असा रस्ता आहे. टेबलवर ठेवलं, मला वाटलं ही झोपले, पण ही तर उठून बसलं आमचं बाळ. हो आमचं बाळ उठून बसलं. हॉटेलमध्ये आले की बाळ लगेच उठून बसलं. आम्हाला इथं नेहमीप्रमाणे पाळणा नाही भेटला आणि आहो तिकडे ऑर्डर देत आहेत मस्तपैकी. तर आमचं नेहमी तिथं थांबतो, ते हॉटेल बंद होतं आणि आता काय खावं, कारण आत्यांनी पण म्हणजे आत्यांकडे जाणार आहे आम्ही, तर त्यांनी पण जेवण बनवून ठेवलं आहे. तर मग म्हटलं चला लाईटली काहीतरी खाऊयात, पराठा वगैरे हेल्दी खाऊयात थोडंसं. आणि आमची बेबी इथं झोपत नाही आहे. इथं तुम्हाला वाटायचं पिझ्झा आलाय, म्हणजे ऍक्च्युली पराठा आहे, पनीर चीज पराठा. पनीर चीज पराठा आहे. इकडे हे कढी वडा खात आहे. आणि इकडे आमचं बाळ निवांत झोपलेलं आहे. अरे एकदम काय रे, कुठे आले तुम्ही? घरी आले का? घरी चला 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 वर चला. कुठे आला रे तू? कुठे आला रे? चला कुठे गणपती बाप्पा? कुठे कुठे कुठे? गणपती बाप्पा त्याला आवडीचे. काय झालं होतं? हे बघ कोण आहे? काय समजता? हे तर मामा ओळख येतो. समजतं त्याला नाव म्हणतो, कसं म्हणतो बाबांकडा त्यांना नाही धरता. मान पकडते पण. तर मंडळी अशा प्रकारे मी छान आवरलेलं आहे, छान साडी घातलेली आहे. सॉरी पदर कोसले, कारण मला बाळाला आवरायचे. तर बाळाला छान असा सेम ड्रेस हिरवा ग्रीन कलरचा मी मागवला होता, म्हणजे मम्मीने मागवला होता. तर सिम्पल आणि छान अशी आवरून झालेला आहे माझं फुल साडी. लुक तुम्हाला पुढे दिसेलच. तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. तर खूप तयारी केली होती, सिम्पल आणि छान मला आवरायचं होतं. तर पटकन छान आवरलेलं आहे आणि आता बाळाला पटकन आवरून घेते. तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. साडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा. चला आवडतो. आता 6 वाजत आलेले आहेत. इथून आम्ही आत्यांच्या घरी आलो होतो आमच्या, आणि इथून आम्ही चाललो आहे बाबीला म्हणजे सासरी. तिकडे सगळ्यांनी तयारी केलेली आहे. तर चलो चलते हे. आज तुम्ही चला दोघं.
दुःखार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ तमेव तदेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन देवा पुकार्तना वा प्रकृति सवा करोमि यज्ञं सकलस्वनस्पे नारायण. गिफ्ट कशामुळे मला असंच गिफ्ट काय आता आजी झाली म्हणतो गिफ्टच गिफ्ट आहे मला एवढं मोठं गिफ्ट मिळालं आता अयो काय करावं याला दोन्ही मम्मी लोकांना आजी झाल्याबद्दल. अयो आवडलं खूपच नंतर कसं करायचं तुम्हाला तरी म्हटलं ही माझी सरप्राईज गेली तो काय सरप्राईज आली ते खाली दे ते खाली पाहिजे ना. तर हे जे व्हिडिओ पाहत आहात हे आहेत बिफोर वेलकमचे. तर दुपारी आमचा प्रवास चालू होता त्यावेळेस इकडे काय तयारी चालू होती ते हे व्हिडिओ आहेत. तर किती मेहनत घेतली या डेकोरेशनसाठी. प्रत्येक वेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवले कुणी किती डेकोरेशनला हेल्प कुणी केली, किती मेहनत लागते डेकोरेशनला. तर हे सगळं मंडळी आमची म्हणजे ह्यांच्या मामाच्या मुलगी नियती आणि गुड्डी वगैरे सगळेजण होते. तर त्यांनी आणि तसंच सोन्याभाऊ सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केलं. तसंच मामा पण आलते. जे यायचे त्यांनी हळूहळू हेल्प केली. त्याच्यानंतर इतके सारे बलून्स फुगवले. त्याच्यानंतर सर्वांनी ते जसं एंट्रीला फुलं वगैरे टाकली होती तर ते फुलांचं डेकोरेशन केलं. आणि ही नियती हिला छान मोबाईल घेतला तर त्याचं ती ओपनिंग करत होती कारण तिचा बड्डे होता. आणि खास करून विशेष म्हणजे तिचा बड्डे असतानासुद्धा तिने वेलकमसाठी पूर्ण दिवस समर्थासाठी दिला. तर खूप खूप थँक्यू तुला. आणि त्याच्यानंतर बाबांनी पण खूप छान हेल्प केली. आल्यानंतर ते पण डेकोरेशनला हेल्प करायला लागले. तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून वगैरे खूप छान डेकोरेशन केलं होतं. तर जसं व्हिडिओ पाहायला खूप छान वाटतं पण त्याच्यामागची मेहनत किती असते ही देखील दिसली पाहिजे. त्याच्यामुळेच हे व्हिडिओज मी पुढं हे अटॅच केले का तर पाहावं की किती वेळ लागला आहे डेकोरेशन करायला. तर सगळेजण मस्त हसत खेळत सगळेजण छान डेकोरेशन करत होते. तर मलाही फार छान वाटलं. आल्यानंतर खूप भारी वाटलं की इतक्या दिवसांनंतर मी सासरी आले आणि आमचं दोघींचंही वेलकम खूप छान प्रकारे झालं. तर इथे तुम्ही पाहू शकता ते फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी किती सारी फुलं वगैरे आणावी लागले. आणि तर तुम्ही वेलकम कसं केलं ह्याचा हा व्हिडिओ पाहिलाच असेल. आणि सॉरी फॉर द व्लॉग कारण त्यानंतर मला आमचा प्रवास इतका झाला कारण तुम्हालाही माहिती बाळ खूप लहान आहे. आमचा प्रवास खूप झाला. आम्ही खूप थकलो होतो. त्यामुळे तिथून पुढे मग पूर्ण डेकोरेशनचे असे सेपरेट व्हिडिओ घ्यायचे जमले नाही. पण डेकोरेशन कसं केलं काय केलं तर ते तुम्ही पाहिलंच असेल. आणि कशी जर्नी झाली ते देखील तुम्ही पाहिलं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ आणि हा व्हिडिओसाठी पण आम्ही कॅमेरामॅन हायर केला होता त्यासाठीच कारण आम्ही थकून आलो असतं तर आम्हाला एवढं जमलंच नसतं घ्यायला व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. वेलकम कसं वाटलं, ओव्हरऑल जर्नी कशी वाटली आमच्या व्लॉगमधून तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नवनवीन व्लॉगसाठी स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. हाईप करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तुम्ही खूप एक्सायटेड होता व्लॉगसाठी आणि तुमच्यासाठी हा खास व्लॉग होता. थँक्यू सो मच.